श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 47. श्री साई मुख श्रुत कथा कथनम. श्री साईबाबांच्या तोंडून ऐकलेल्या कथेचे वर्णन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदैवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. ज्यांच्या मुखाकडे एक क्षणही पाहिले असता अनंत जन्मांच्या दुःखांचा नाश होतो, त्या साईंचे अतिशय आनंद उत्पन्न करणारे श्रीमुख धन्य होय. त्या साईंनी कृपादृष्टीने पाहिले तर केलेल्या कर्मांची बंधने तत्काळ सुटतात आणि भक्तजनांना आत्मानंदाचा अनुग्रह एकही क्षण न लागता प्राप्त होतो. त्यांच्या कृपादृष्टी पुढे कर्म व अकर्म यांची गुंतागुंत सुटते. त्यांच्या कृपा रूपी सूर्याचा प्रकाश पडला म्हणजे संसार रूपी काजवा निस्तेज होऊन लपून बसतो. गंगा नदी साऱ्या जगाची पापे धुते म्हणून ती स्वतः मळते आणि साचलेला आपला मळ घालविण्यासाठी साधूंच्या चरणधुळीची इच्छा करते. साधूंचे पाय आपल्या किनाऱ्याला कधी लागतील, ते आपल्या पाण्यात स्नानासाठी कधी येतील याची ती वाट पाहत असते. कारण त्याशिवाय आपल्याजवळ साठलेल्या पापांची घाण निरसायला दुसरा कोण मार्गच नाही, हे ते पक्के जाणत असते. अशा साधूंचे मुकुटमणी श्री साई समर्थ यांचे या कथेतील हे बोल आहेत. हे लक्षात ठेवून भाविक सज्जनांनी अति आदरपूर्वक ही पावन कथा ऐकावी. पहा, सगळ्या डोळ्यांच्या मागची पाहण्याची शक्ती, सगळ्या कानांच्या मागची ऐकण्याची शक्ती श्री साई स्वतः आहेत. त्यांनीच माझ्या हृदयात शिरून ही गोष्ट मला सांगितली. साई स्वतः सकल संतांचे मुकुटमणी आहेत. या कथेची नवलाई ऐकल्यावर श्रोते देहभान विसरतील आणि त्यांच्या हृदयात प्रेमाने अष्टभाव दाटून येतील. साईंच्या मुखातून निघालेल्या या कथेच्या अभिप्रायावर लक्ष ठेवले आणि तात्पर्यावर दृष्टी ठेवली तर श्रोत्यांना कृतकृत्यता लाभेल. तरी श्रोत्यांनी माझी विनंती ऐकावी की जरी मी या कथेचा वक्ता असलो तरी मीही तुमच्या सारखाच यातील तात्पर्य न घेतलेला कोरडा मनुष्य आहे. साईबाबांचे भक्तांवरचे प्रेम आठवून मन आपला चिंता करण्याचा स्वभाव विसरून जाते आणि संसारातील काळजी व कष्ट यांनी त्रासलेल्या जीवाला शांती मिळते. यापेक्षा अधिक श्रेष्ठ लाभते कोणता? पूर्वीच्या कथेचे अनुसंधान श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकावे. कथा न अडखळता ऐकली म्हणजे जीवाला समाधान होईल. गेल्या अध्यायाच्या शेवटी श्रोत्यांनी शेळ्यांची कथा ऐकली. त्यांच्या पूर्वजन्मीची आठवण झाल्याने बाबांचे त्यांच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न झाले. तशीच आता द्रव्य लोभाची परमावस्था अधपाताकडे कशी घेऊन जाते तेही कथा लक्ष देऊन ऐकावी. साईच कृपादृष्टी ठेवून लागोपाठ कथा सुचवितात आणि त्या ऐकण्यात खंड पडू न देता सुख व संतोष वाढवितात. साई समर्थ स्वतः कथा आहेत आणि ते सांगणारे मुखही त्यांचेच आहे. तेथे हेमाड हा उगीच नुसता टोपण नावाचा आहे. साई कथारूपी महासागराच्या काठी बसलो असताना आम्हाला कथांसाठी खटपट कशाला हवी? कल्पवृक्षाच्या तळाशी बसलेले असताना जी इच्छा उद्भवेल ती लगेच पूर्ण होत असते. सूर्याच्या घरी दिव्याची कोण भरे चिंता करेल? ज्याला सतत अमृत पिण्यास मिळत असते त्याला विष पिण्याची लहर येईल का? साई सारखा सदैव आमचा पाठीराखा असताना कथारूपी अमृताची आम्हाला काय कमतरता? मनसोक्त आणि अति आनंदाने त्यांची गोष्ट चाखा. कर्मांचा सिद्धांत समजण्यास फार कठीण असतो. कोणालाही तो नीट समजत नसतो. मोठमोठे उत्तम ज्ञानी लोक फसतात, परंतु अडाणी भाबडे भोळे ते पार करून जातात. तशाच ईश्वराचा नियम मोडला
मोडण्याला फार कठीण असतो. त्याचे उल्लंघन कोण करू शकेल? म्हणून नेहमी आपले लोक रीतीतील कर्तव्य पाळावे आणि त्यासाठी सर्व कर्मे करीत जावे. नाहीतर अत्यंत शास्त्रविरुद्ध आचरण घडेल. मरण पावल्यावर जसे त्याचे कर्म असेल तसा त्याला जन्म मिळतो. यथा कर्म यथा श्रुतम प्रमाणे काही पुरुषांच्या किंवा नरांच्या रेत बीजात मिसळून स्त्रींच्या किंवा मादीच्या योनी मार्गात प्रवेश करतात, तर काही स्थावर भावाला प्राप्त होतात. यथाप्रज्ञ ही संभवम या श्रुतीचा अर्थ कोणाला ठाऊक नाही. म्हणून जीवाला आवडेल तसा त्याने पुन्हा जन्म घ्यावा. पुन्हा शरीर धारण करण्यासाठी उत्सुक असलेल्या अज्ञानी मूर्ख लोकांनी लक्षात ठेवावे की जशी ज्याची कमाई असते तशी शरीर त्याला प्राप्त होत असते. म्हणून शरीर मरून पडण्याआधी आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्राप्त झालेली मनुष्य जन्माची अमोल संधी जो फुकट घालवित नाही तोच खरा शहाणा होय. तोच संसार बंधनातून मुक्त होतो आणि इतर सर्व संसाराच्या राहात गाड्यात पडतात आणि शरीर धारण करणे त्यांनी कधीही चुकत नाही. मनुष्य मेल्यानंतर जीवात्माचे काय होते, ते कुठे जातो आणि कसा राहतो याचे उत्तर फक्त हिंदू धर्माच्या शास्त्रातच निसंदिग्धपणे युक्तिवादासकट प्रतिपादिले सापडते. गीतेत श्रीकृष्ण भागवत म्हणतात, शरीरम यदवा नोती यच्चाप्युक्रामतीश्वरम गृहीस्त्वैतानि संयाती वायुर्गंधा निवाशयात. म्हणजेच जेव्हा ईश्वर म्हणजे देहाचा स्वामी जीवात्मा देह धारण करतो किंवा देहातून निघून जातो, तेव्हा वारा जसा पुष्पादिकांतून सुगंध घेऊन जातो तसा तो मन व इंद्रिय यांना घेऊन जातो. कठोपनिषदात यमराजाने म्हणजे खुद्द मृत्यूदेवतेने नचिकेताला खालील मंत्रात हेच आणखी स्पष्ट करून सांगितले आहे. योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनम स्थाणुमन्ये नुसंयन्ति यथा कर्म यथा श्रुतम. बृहदारण्यक उपनिषदात तर जीवात्म्याच्या एक शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याचे वर्णन करताना फार सुंदर उपमेचा उपयोग केला आहे. ज्याप्रमाणे गवतावर चालणारा सुरवंट नावाचा किडा गवताच्या एका काडीवरून दुसऱ्या काडीवर जाताना आधी दुसऱ्या काडीचा आधार घेतो आणि मग मागच्या काडीवरून आपला आधार सोडून घेतो, त्याप्रमाणे जीवात्मा आपला पहिला देह सोडताना दुसऱ्या देहात प्रवेश करण्याची व्यवस्था करून ठेवत असतो. दुसरी उपमा सुवर्णकाराची म्हणजे सोनाराची आहे. तोही आपला पूर्वीचा सोन्याचा दागिना गाळून दुसरा नवीन अधिक सुंदर दागिना घडवितो. एकूण आपला पुढचा जन्म आपल्या हातातच आहे हा सिद्धांत दर्शविला आहे. दुसरा याच बाबतीत आपल्या शास्त्रात सांगितलेला सिद्धांत म्हणजे अंते मती सा गती. ऐन मरते समयी जशी बुद्धी किंवा विचार असतील त्याप्रमाणे पुढील जन्म मिळतो. श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, यम यम वापी स्मरन भावम त्वजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्वा व भावितम. मरते प्रसंगी मनुष्य ज्या ज्या मनोवृत्तींची आठवण करीत देह सोडतो तो त्याच मनोवृत्तीत रंगून गेल्याने त्यालाच अनुरूप अशा योनीत जन्म घेतो. अंतकालेचा मामेव स्मरणम मुक्तात्वा कलेवरम यम प्रयाति स मद्भावम याति नास्तत्र्य संशयम. मरते समय जो माझेच स्मरण करीत देह सोडतो तो माझ्याच स्वरूपाला पावतो यात संशय नाही. याबद्दलची अजामिळाची कथा पुराण प्रसिद्ध आहे. जन्मभर पापकर्म लोळत असलेला तो मरते समय नारायण नारायण म्हणत त्या नावाच्या आपल्या आवडत्या
मुलाच्या नावाने सारखा टाहो फोडत होता. म्हणून यमदूत त्याला स्पर्श करू शकले नाही आणि विष्णुदूत त्याला वैकुंठात घेऊन गेले. या उलट जड भरताची गोष्ट आहे. भरत राजा थोर तपस्वी असून एका हरिणीच्या पिल्ल्यावरच्या अनावर ममतेमुळे त्याला हरिणाच्या योनीत जन्म घ्यावा लागला. राजा परीक्षिताने मरणापूर्वी शुक्रमुनींकडून 7 दिवस भागवत पुराण ऐकले होते आणि साईबाबांनीही देहत्यागापूर्वी वझे नावाच्या ब्राह्मणाकडून 14 दिवस भावार्थ रामायण वाचून घेतले होते. मरणोत्तर उत्तम गती लाभण्याची आणखी एक सोपी मार्ग श्री साई चरिताच्या 31व्या अध्यायात वर्णिलेला आहे. याबद्दलची मद्रासी संन्यासीची विजयानंद बाळकराम मानकर, तात्यासाहेब नूलकर, मेघा व एक व्याघ्र यांची उदाहरणे अध्याय 31 मध्ये आपण वाचली आहेत. या उलट वर सांगितलेल्या कोणताही मार्ग न अवलंबणाऱ्या पापी लोकांची अधोगती श्रीकृष्ण भगवानांनी गीतेच्या 16व्या अध्यायात अशी सांगितली आहे. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता काम भोगेषु पतंती नरकेषुच. अनेक मनोरथांत चित्त भ्रमलेले, मोहजालात गुरफटलेले, काममोहात आसक्त झालेले लोक घाणेरड्या नरकात पडतात. तानहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमन क्षिपाम्य जस्त्र शुभाना सुरीश्वेय योनिषु. अशा त्या द्वेष्टया क्रूर व पापी नरधमांना मी नेहमी आसुरी म्हणजे भयंकर योनीतच टाकतो. आसुरी योनी मापन्ना मूढ जन्मनी जन्मनी माम प्राप्यैव कौंतेय ततो यांत्यधमा गतिमम. याप्रमाणे हे कौंतेय, तू मूर्ख लोक प्रत्येक जन्मात आसुरी योनीत उत्पन्न होतात आणि मला न पावता शेवटी अधोगतीला जातात. आता या कथेची नवलाई अशी की ती ऐकून दुष्ट वृत्तींचा अंतर्भाव असलेला मी देह आहे या भावनेची आठवण पुसली जाऊन सात्विक अष्टभाव जागृत होतील. पदरी अलोट संपत्ती असून जो स्वभावाने कंजूस असेल त्याच्या आयुष्याचा धिक्कार असो. मरेपर्यंत तो व्यर्थ परिश्रम अनुभवत असतो. त्यातूनही अंगात वैरवृत्तीचा संचार केव्हाही बरा नव्हे. त्यापासून माणसाने स्वतःला आवरावे, कारण तो आपल्या आयुष्याचा सत्यानाश करीत असतो. परस्पर वैराचा परिणाम म्हणजे या जन्मी चांगल्या योनीत जन्म झाला असूनही पुढचा जन्म नीच योनीत होतो. ऋण, वैर्य व हत्या यांचा स्वाभाविक गुण असा आहे की ते फिटेपर्यंत पुनर्जन्माची परंपरा चालूच राहते. या अर्थाची साईंच्या तोंडची परम पावन अमृतवाणी श्रोत्यांसाठी मी सादर करतो. त्यांनी ती ऐकण्यासाठी सावधान व्हावे. ती कथा मी जशी ऐकली, जशी माझ्या आठवणीत राहिली, जशी साई माऊली बोलली तशीच व त्याच शब्दात मी कथन करतो. साई स्वतः चरित्रकर्ते आहेत आणि कथेचा प्रपंच लिहून घेत आहेत. हे माड केवळ निमित्त मात्र आहे. त्याचा सूत्रधार तो साईच आहे. एकदा सकाळच्या प्रहरी 8 वाजण्याच्या वेळी रोजची न्याहारी करून मी बाहेर फिरायला निघालो. वाटेने जाता जाता थकलो म्हणून एका नदीकाठी पोहोचल्यावर पाय धुतले आणि स्नान केले. त्यामुळे मनाला फार समाधान वाटले. नदी तर केवढी होती, या रात्याच्या नदी ओढी होती. दोन्ही काठांवर पाणी गच्च भरलेले होते आणि त्यांना लागूनच लव्हाळ्यांची झाडी होती. त्यातूनच एक पायी जाण्याची वाट होती आणि स्पष्ट दिसणारी एक गाडीचा रस्ताही होता. तसेच काठावर काही घनदाट वृक्ष असून त्यांची उत्तम सावलीही पडलेली होती. मंद मंद वारा वाहत होता, त्यामुळे मनाला आनंद वाटत होता. घनदाट झाडी पाहून मी तिच्या सावलीत मनमोकळेपणाने जाऊन बसलो. मग चिलीम भरण्यासाठी
भिजवण्यासाठी एक नदीवर गेलो असताना डराव डराव असा शब्द ऐकला. मला तो बेडकाचा आवाज वाटला, पण त्यात आश्चर्य कसले. जेथे पाणी तेथे बेडूक असणे साहजिक होते. छापी भिजवून मी परत आलो आणि हातात चकमक घेतली आणि गार गोटीवर ठीक 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 ठिणगी पाडून चिलीम पेटवून तयार केली. तोच एक वाटसरू येऊन नमस्कार करून माझ्यापाशी बसला. माझ्याकडून नम्रपणे चिलीम हातात घेऊन लई लांब झुकतात असे लई फार लांब आलात असे बोलून ते पुढे म्हणाला, येथून मशीद फार लांब आहे. तेथे जाईपर्यंत ऊन होईल. पलीकडे माझे घर आहे. चिलूम पिऊन तेथे जाऊया. थोडीशी भाकर खा, क्षणभर आराम करा आणि मग ऊन खाली आल्यावर आपण खुशाल माघारी परतून जावे. मीही बरोबर येईल. असे भाषण झाल्यावर वाटसरूने चिलिमीचा एक झुरका मारून तो मला ओढायला दिला. तिकडे तो बेडूक आर्त स्वराने मोठ्या आवाजात ओरडू करू लागला. ते ऐकून त्या वाटसरूने हा कोण बरे ओरडतो म्हणून चौकशी केली. त्यावर मी म्हणालो, नदीकाठी बेडूक संकटात पडला आहे. त्याचे कर्म त्याच्या पाठी लागले आहेत. ती गोष्ट तुला सांगतो, ऐक. पूर्वजन्मी जसे करावे तसे या जन्मी भरावे. केलेल्या कर्मांचे फळ भोगायला तयार व्हावे. आता रडून काय उपयोग. मग हे ऐकून चिलीम माझ्या हातात देऊन ते वाटसरू तेथून निघाला. तो म्हणाला, मी जरा पाहून येतो. खरोखर तो बेडूक आहे की आणखी कोणी प्राणी आहे. त्याला काय दुःख आहे हे पाहून मनाची खात्री तरी करून घेऊया. त्याची इच्छा पाहून मी म्हणालो, जा पाहून ये. एका मोठ्या सापाच्या तोंडी पडून तो बेडूक ओरडत आहे. दोघेही हरामखोर आहेत. दोघांचीही पूर्वजन्मीची कर्मे राक्षसी आणि पापे भयंकर होते. त्याची फळे भोगायला त्यांनीही दुसरे शरीर लाभले आहे. असे बोलणे चालले असताना तो वाटसरू त्या जागेवर गेला आणि प्रत्यक्ष प्रकार पाहून परत आला. तो म्हणाला, तुम्ही सांगितलेली गोष्ट अगदी खरी आहे. काळासारखा त्या सापाचा जबडा मोठा विशाल आहे. तो बेडूकही मोठा भयंकर आहे. परंतु तो त्या सापाचा फराळ झाला आहे. त्याची सापाच्या तोंडात आहुती पडली आहे आणि तो अर्धगडी सोबती आहे. कर्मांची गती किती विचित्र आहे बरे. त्या बेडकाला तो साप आता एक क्षणात खल्लास करील. तेव्हा मी त्याला म्हणालो, तो काय त्याला खल्लास करतो. त्याचा बाप मी आहे ना येथे. मग मी येथे कशाला पाहिजे. आपले स्थान सोडून जो येथे बसलो तो काय त्या सापाला बेडूक खाऊ देईन. पहा, मी त्याला सोडवितो कसा ते. त्याची लढाई सोडविल्यावर आपण आपल्या घरी जाऊया. चल एकदा चिलीमभर, मग पाहू ते साप काय करतो ते. हे ऐकून वाटसरूने चिलीम लगेच तयार केली. मीही ती ओढायला हातात घेतली आणि 2 झुरके मारले. मग वाटसरूला बरोबर घेऊन लव्हाळ्यामधून त्या ठरलेल्या जागी जाऊन पोहोचलो. त्या सापाला पुन्हा पाहून तो वाटसरू घाबरून गेला आणि केवढे हे धूळ म्हणून मला भीतीने आवरून म्हणाला, नको हो, पुढे जाऊ नको. तो साप आपल्याकडे येईल. पळू म्हणता ही जागा फार अडचणीची आहे. नको हो, तिकडे जाऊ नका. असो. अशा प्रकारचे दृश्य पाहून त्या वाटसरूच्या जीवाला भीती वाटली आणि मग त्या दोघांच्या वैरवृत्ती संबंधी जो मी उपदेश केला तो ऐका. अरे बाबा वीरभद्रा, अजून तुझ्या वैर्याला बसप्पाला बेडकाच्या जन्माला आला तरी पश्चाताप झाला नाही का. तू ही सापाच्या योनीत जन्मलास तरी देखील अजून हाडवैर धरून आहेस का. आता तरी लाज धरून वैर टाकून जरा स्वस्त बैस की. माझ्या तोंडून हे शब्द बाहेर पडले नाही. तोच बेडकाला सोडून साप पळाला आणि लगेच खोल पाण्यात शिरून अदृश्य झाला. मृत्यूच्या मुखातून सुटलेला बेडूकही ठणकन उडी मारून गेला आणि तोही झाडीत जाऊन लपला. वाटसरूला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, हे काही मला कळले नाही. तोंडाचा शब्द बाहेर काय पडला आणि सापाने बेडूक कसा सोडला आणि सापही तो कसा अदृश्य झाला. यांपैकी वीरभद्रा कोण, तसाच यातील बसप्पा कोण, त्याच्या वैराचे काय कारण, कृपा करून मला सर्व सांगा. त्यावर मी म्हणालो, बरे, आधी आपण झाडाखाली जाऊया.
चिलीम ओढूया, मग मी तुझी जिज्ञासा पुरी करेल आणि आपल्या ठिकाणी परत जाईल. असे बोलून आम्ही दोघेही झाडाखाली आलो. दाट सावली पडली होती आणि गार वाऱ्याची झुळकळही चालली होती. पुन्हा चिलीम पेटवली. वाटसरूने आधी ओढली, मग माझ्या हातात दिली आणि ओढता ओढता वाटसरूला ती सुरेख कथा मी सांगितली. पहा, माझ्या जागेपासून कोस 2 कोस किंवा 3 इतकेच दूर एक जुने प्रसिद्ध पवित्र स्थान होते. तेथे कधी काळाचे महादेवाचे एक मोडके देऊळ होते, ज्याच्या जीर्णोद्धार करण्याचे सर्वांच्या मनात आले. त्यासाठी मोठी वर्गणी गोळा केली. बरीच रक्कम जमा झाली आणि पूजा अर्चेची व्यवस्था ठरवून सर्व आराखडा तयार केला. तेथील एक मोठा धनिकाला व्यवस्थापक नेमले. त्याच्या हातात सर्व पैसा दिला आणि सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे सोपविला. त्यानेच वेगवेगळी जमा खर्चाची नोंद ठेवावी, त्यात आपली स्वतःची रोख वर्गणी जमा करावी आणि हे कार्य बिनचूक प्रामाणिकपणे त्याने करावे असे ठरले. परंतु तो मूळचा मोठा कंजूस स्वभावाचा होता. आपल्याला काही नुकसान होऊ नये अशा धोरणाने तो ते काम चालवित होता, परंतु म्हणून ते पुरे होत नव्हते. सारी रक्कम खर्च केली तरी अर्धे मुर्धेच काम झाले. धनिक आपल्या पदराचा एक पैसाही खर्च करेना, आपल्या जवळची एक पै सुद्धा सोडेना. तो जरी मोठा सावकार होता तरी जणू काय कृपणपणाचा मूर्तिमंत अवतारच होता. नुसता गोड गोड बोलत असे आणि कामाला आकार येत नव्हता. पुढे त्याच्या घरी पैसे जमविणारी सगळी मंडळी जमली आणि म्हणाली, तुझी ही सावकारी काय कामाची रे? तू हातभर लावल्याशिवाय या महादेवाचा जीर्णोद्धार कसा पार पडेल याचा काही विचार तर कर. लोकांची मनधरणी करून आणखी पुन्हा वर्गणी आम्हा मिळवितो आणि तीही तुझ्याकडे पाठवून देतो. एकदाच एक काम ठिकाणी लाव. पुढे आणखी पैसा जमला. उत्तम प्रकारे हाती आला, परंतु त्याचा काही उपयोग नाही झाला. तो धनिक स्वस्तच बसला. असेच काही दिवस गेले आणि देवाजीच्या मनाला काही करावेसे वाटले. याच धनिकाच्या पत्नीला दृष्टांत झाला. तू तरी उठ, जागी हो, त्या देवळाचा घुमट बांध. तू जो खर्च करशील त्याच्या 100 पटीने तो शंकर तुला देईल. दुसऱ्या दिवशी तो दृष्टांत तिने आपल्या पतीच्या कानी सविस्तरपणे घातला, परंतु एक पैसा सुद्धा खर्च करताना ज्याला प्राण गेल्यासारखे वाटत असे त्याला तो दृष्टांत त्रासदायक वाटला. रात्रंदिवस सतत पैसा जमवावा याशिवाय ज्याच्या मनाला दुसरा काही विचार नाही, त्याला या स्वप्नातील द्रव्य खर्च करण्याचा विचार कसा पटेल? त्याने पत्नीला सांगितले की मी या दृष्टांताला मानित नाही, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही आणि तिची थट्टा करण्यास त्याने सुरुवात केली. ज्याची जशी मनाची वृत्ती असते तशी त्याला जगाची स्थिती वाटत असते. स्वतः लबाड असला म्हणजे इतरही त्याला तसेच दिसतात. तो म्हणाला, देवाच्या मनात माझा पैसा काढून घ्यायचा होता तर मी काय तुझ्यापासून दूर होतो? तुझ्याच स्वप्नी तो का गेला? तुलाच का हा दृष्टांत झाला? देवाने मला तो काही नाही दिला, म्हणून माझ्या त्यावर विश्वास बसत नाही आणि त्याचा अभिप्रायही मला कळत नाही. हे स्वप्न खोटे असावे असे मला वाटते, किंवा आम्हा नवरा बायकोत भांडण उत्पन्न व्हावे म्हणून हा देवाचा प्रयत्न असेल. असेच लक्षण मला दिसते. देवळाच्या जीर्णोद्धाराच्या कामी माझे सहाय्य कमी आहे का? आम्ही भरलेली थैली महिन्याला रिकामी होत आहे. सारी रक्कम लोक आणतात हे बरोबर दिसते खरे, परंतु जमा खर्चाची ही व्यापार धंद्याची पद्धत मला फार नुकसानकारी आहे. लोकांनाही हे समजत नाही. ते तुला कसे बरे कळावे? तेव्हा तुझा हा दृष्टांत खरा मानता येत नाही. तो खरा मानला तर फसवणूक होईल. झोपमोड झाल्यावर दृष्टांत होतो तो काय कोणी खरा मानतात का? धनिकासे असा सिद्धांत ठरविला. तो ऐकून ती बाई गप्प बसली. पती पुढे तिला काही बोलता येईना. लोक पैसे जमवित होते तरी ते खुशीने क्वचितच देत होते. भिडेला बळी पडून कोणाच्या आग्रहामुळे किंवा अडचणीत आल्यामुळे जे दिले जाते ते देवाला आवडत नसते. श्रद्धा देयम अश्रद्धा अदेयम. देणे नित्य श्रद्धेने द्यावे, विना श्रद्धा दिले न पावे.
गोडीने थोडे जरी दिले तर देवाला ते फार मोलाचे वाटत असते. पत्रम पुष्पम फलम तोयम यो ते भक्ता प्रायश्चित्तः तदह भक्त्युपद्यम मश्रामी प्रयत्ना मनम. जो कोणी मला पान, फुल, फळ किंवा पाणी भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्त मनुष्याच्या भक्तीचा भेटीचा मी मोठ्या आनंदाने स्वीकार करतो. जसा जसा पैसा जमत होता तसे तसे काम होत होते. पैसा थांबला की कामही थांबत होते. असे हे काम चेंगटपणाने चालले. धनिक पडला कंजूस. आपल्या पिशवीत एकही पैसा तो काढेना. मग त्याच्या पत्नीला दृष्टांत पुन्हा कसा झाला ते ऐका. देवळासाठी पैसा देण्याचा पतीला आग्रह करू नकोस. तुझा भाव तेवढा देवाला पुरेल. तुझ्या इच्छेस येईल तितके तू दे. मनोभावाने दिलेला स्वतःचा मालकीचा एक पैसा देखील लाखमोलाचा असतो. पतीचा विचार घेऊन तू तो दे. उगीच फुकट त्रास करून घेऊ नकोस. आपल्या मनात येईल तितके आपण द्यावे. स्वतःच्या मालकीचे थोडे सुद्धा असे ना का तो देवाला अर्पण कर. येथे केवळ श्रद्धायुक्त भक्ती कारण असली पाहिजे. ती तुझी आहे हे जाणून काहीतरी तू म्हणून देव तुला आग्रह करीत आहे. तरी जे थोडेफार धन असेल ते देऊन तू निश्चिंत होऊन बैस. श्रद्धेशिवाय देणे योग्य नव्हे. देवाला ते बिलकुल आवडत नाही. श्रद्धेशिवाय जो देईल त्याचे देणे सर्व मातीमोल असते. शेवटी तो मुळासकट निष्फळ होतो. याचा अनुभव माणसाला तत्काळ येतो. असो. हा दृष्टांत ऐकून तिने मनात निश्चय केला की माहेरून लग्नात मिळालेले दागिने विकून देवाचे ते मागणे पुरे करावे. मग तिने ते निश्चय पतीला कळविला. पतीने ते ऐकून घेतला आणि मनात दुःखी झाला. जेथे लोभ असेल तेथे शहाणपणाचा विचार कुठला असणार आणि देवधर्म करण्याची वर्तणूक कुठून असणार. तो मनात म्हणाला, केवढा हा मूर्खपणाचा हिचा विचार. खरोखर हिचे मन गोंधळून गेलेले आहे. मला वाटते हिच्या सर्व दागिन्यांचा अंदाज करून त्याची किंमत 1000 रुपये ठरवावी आणि जमीन तिच्या नावावर चढवावी. मग त्याने ते दागिने स्वतःच विकत घेतले आणि पैशाऐवजी आपल्याजवळ गहाण असलेली कोणाची खाऱ्या पाण्याची रेताळ जमीन तिला देऊन टाकली. ती जमीन सुद्धा ओसाड पडीक होती. पावसाळ्यातही त्याचे काही पिकत नसे. धनिक पत्नीला म्हणाला की ही जमीन शंकराला देऊन टाक. 1000 रुपयांची मी जमीन देवाला दान केल्या दृष्टांत म्हटल्याप्रमाणे देव प्रसन्न होईल आणि तू ऋणामुक्त होशील. पतीच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या कुंजशाच्या पत्नीने ती जमीन प्रेमभावाने शंकर प्रसन्न व्हावा म्हणून अर्पण केली. वस्तुस्थिती पाहिली तर 200 रुपयाच्या कर्जाकरिता ती जमीन त्या धनिकाकडे गहाण ठेवलेली होती. त्या जमिनीवर डुबकी नावाच्या मूळ मालकीची सत्ता होती. पैशाच्या अडचणीपायी तिने ती धनिकाजवळ गहाण ठेवली होती. परंतु धनिक पडला महालोभी. शंकराला सुद्धा ठकविताना त्याला भीती वाटत नव्हती. स्वतःच्या पत्नीचेही धन दाबून बसला. लबाडीने द्रव्य कमविण्यातच त्याला सुख वाटत असे. ही इंद्रिय सुखाची इच्छा फार वाईट असते. अशा विषय भोगलंपटाचा तो नाश करते. माणसाने जिवंत राहण्याची इच्छा असेल तर या विषय भोगांच्या बंधनातून गुंतू नये. ऐकण्याच्या प्रबळ इच्छेमुळे हरिण डोक्यावर सुंदर मणी धारण केल्यामुळे, नाग व प्रकाशाकडे पाहण्याच्या आवडीमुळे पतंग मरण पावतात. अशी विषयांची आसक्ती हानिकारक असते. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषांच्या ठिकाणी त्या विषयांविषयी आसक्ती उत्पन्न होते. त्या आसक्तीपासून म्हणजे तिला प्रतिबंध झाला असता क्रोध उत्पन्न होतो. क्रोधापासून डोक्यात विचारांचा गोंधळ आणि विचारांच्या गोंधळापासून स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशापासून सर्वस्वाचा नाश होतो. ऐहिक वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी द्रव्यांची जरुरी असते आणि ते मिळण्यासाठी प्रयत्न करीत असताना इंद्रिय सुखांची आसक्ती वाढते, जी आवरणे मन अशक्य होऊन बसते. खात्रीने नुकसानकारक ती जी जमीन ज्यात प्रयत्न करून काही पिकत नाही ते म्हणणे करा देवाला अर्पण असल्या दानाचे पुण्य ते काय. जे देण्यामागे काही हेतू नसतो ते देवाला अर्पण केलेले दान निर्विकल्पपणे म्हटले जाते. परंतु जे दान ते घेणाऱ्याला अंती दुःखदायक बनते ते असे निर्विकल्प दान नव्हे तर ते दान म्हणजे पाप जोडणे होय.
इकडे देवाचे पूजन करणारा जो गरीब ब्राह्मण देवासाठी जमीन दान मिळाली म्हणून अत्यंत संतुष्ट झाला, परंतु पुढे काही काळानंतर भलतेच होऊन बसले. कृत्तिका नक्षत्राचा अतोनात पाऊस पडला आणि भयंकर नासधूस झाली. एकाएकी वीज पडली, ती सारी इमारत कोसळून पडली. बेवारशी घराची जमीन तेवढी सुरक्षित राहिली आणि बाकी सर्व जळून खाक झाली. धनिकावरही घाला पडला. आपल्या पत्नीसह तोही मरण पावला. दुबकी ही मरण पावली. असा हा तिघांचा शेवट झाला. पुढे हा धनिक मथुरा नगरीत एक गरीब ब्राह्मणाच्या घरी जन्मला आणि त्याची ती भाविक पत्नी पुजाऱ्याच्या घरी जन्मली. तिचे नाव गौरी ठेवले. डुबकीची तऱ्हा आणखी वेगळी. ती शंकराच्या गुरवाच्या पोटी जन्मली. तिचे स्त्रीत्व जाऊन ती पुरुष होऊन जन्माला आली आणि त्याचे नाव चन्नबसप्पा ठेवले. अशा प्रकारे त्या तिघांच्या अवस्थात बदल झाला आणि त्यांनी केलेले कर्म फळ देण्यास उद्युक्त झाले. धनिकाचा पुनर्जन्म झाल्यावर त्याचे नाव वीरभद्र ठेवले. प्रारब्ध कर्मांचे हे रयस्की भोगल्यावरच ते संपते. शंकराचा जो पुजारी होता तो मला भारी आवडत असे. नेहमी माझ्याकडे येऊन माझ्या बरोबर तो चिलीम पित असे. मग आम्ही आनंद भरीत होऊन रात्रभर गोष्टी करत असू. गौरी मोठी होऊन लग्नाला झाली. कधी कधी तिलाही तो बरोबर आणीत असे. तीही माझी भक्ती करीत असे. एके दिवशी पुजारी म्हणाला, बाबा, सगळी स्थळे धुंडून पाहिली पण कुठेही पोरीचा जमत नाही. स्थळे पाहता पाहता दमलो. सर्व प्रयत्न हरले. आता मी टेकीस आलो आहे. त्यावर मी त्याला धीर दिला. चिंता कशाला करतोस? तिचा होणारा पती वाट चालत येत आहे. तुझी मुलगी भाग्यवान आहे. ती मोठी पैसेवाली होईल. तिला शोधित आपल्या पावली तिचा नवरा मार्ग चालू लागला आहे. थोड्याच दिवसात तुझ्या घरी तो येईल आणि तुझी इच्छा पुरविल. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो गौरीचे पाणी ग्रहण करेल. इकडे वीरभद्र गरिबीची परिस्थिती असल्याने आई बापांना धीर देऊन जो घर सोडून निघाला तो गावोगावी भिक्षाटन करीत तर कधी मोलमजुरी करीत जे मिळेल ते खाऊन संतुष्ट राहून फिरत होता. फिरता फिरता दैवयोगाने पुजाऱ्याच्या घरी पोहोचला. अल्लामियाची करणी अपूर्व आहे. सगळ्यांना तो आवडू लागला. असे होता होता त्याच्यावर पुजाऱ्याचा लोभ जडला आणि वाटले की गौरी त्याला द्यावी. नाणी गोत्र गण व योग जुळले आणि पुजाऱ्याला आनंद झाला. एके दिवशी वीरभद्राला घेऊन पुजारी आला आणि त्या समयी दोघांनी एकत्र पाहून मलाही एकाएकी विचार सुचला. विचाराप्रमाणे लगेच उच्चार झाला आणि मी म्हणालो, सध्या लग्नाचा मुहूर्त असला तर आता याला लग्नात गौरी देऊन तू मोकळा हो. पुजाऱ्यानेही आपल्या पत्नीचा होकार घेऊन वीरभद्राला वर म्हणून निश्चित केला आणि विवाहाचा मुहूर्त पाहू योग्य तऱ्हेने विवाह लावून दिला. सर्व कार्य भाग संपल्यावर ते जोडपे संसारात कृत्य होण्यासाठी माझा आशीर्वाद घेण्यासाठी माझ्या दर्शनाला आले आणि मीही मोठ्या आनंदाने आशीर्वाद दिला. वीरभद्राला आयते अन्न मिळू लागले आणि त्यामुळे सुख संपन्न झालेला त्याचा चेहरा प्रसन्न दिसू लागला. तोही माझ्या भक्तीला लागला आणि थोड्याच दिवसात त्याचा संसार थाटला. परंतु पैसा अपुरा पडल्याने कंटाळला नाही असा भाग्याचा कोणी कधी भेटतो का? या पैशाचा मोह ज्याचा असतो थोरा मोठ्यांनाही त्याची छळवणूक असते. वीरभद्राला सुद्धा मधून मधून त्याची टंचाई भासू लागली. द्रव्याचा खेळ असाच असतो. वीरभद्र मला म्हणाला, बाबा, ही लग्नाची बेडी फार कठीण आहे. पैसा वाचून मी वैतागून जातो. काहीतरी उपाय मला सांगा, म्हणजे मला हा संसार झेपणे शक्य होईल. आता मी तुमच्याकडे लोटांगण घालतो. आता फसवणूक बरी नव्हे. तुम्हीच आमच्या या लग्नाचे कारण आहात. मीही त्याला पुष्कळ उपदेश करीत असे आणि प्रेमाने आशीर्वाद देत असे. अल्लाह मालिक आहे, त्याला हे सर्व ठाऊक आहे. तोच हे संकट घालविल. वीरभद्र मनातले जाणून त्याचे मनोरथ पूर्ण व्हावे म्हणून मी त्याला आश्वासन देत असे आणि त्याने मुळीच दुःखी होऊ नये हे मी सांगित असे. तुझा भाग्यकाळ जवळ आला आहे. उगाच फुकटची तळमळ करू नकोस. द्रव्य तुझ्या हाताचा मळ होईल आणि त्याची तुझ्याकडे सुबत्ता होईल. तरी वीरभद्र म्हणतच राहिला, द्रव्याने माझी अवहेलना मांडली आहे. पत्नीचे आणा थांबत नाही. पुरे आता ही विटंबना नको, हा लग्नाचा मोठेपणा. असो, पुढे आश्चर्य घडले. गौरीच्या ग्रहांचे कौतुक पहा. त्या खऱ्या पाण्याच्या रेताळ जमिनीला भाव चढला. देवाची लीला अगाध आहे. एक खरेदीदार
आला आणि 1,00,000 रुपये द्यायला तयार झाला. त्याने जागच्या जागी अर्धी रक्कम रोख दिली आणि अर्धी हप्त्यांवर देण्याचे ठरविले. दरवर्षी व्याजासकट 2,000 रुपये देऊन 25 वर्षात उरलेले 50,000 रुपये फेडण्याचे ठरले. अशा प्रकारे 25 वर्षानंतर पैसे मिळून गौरीची भरपूर परतफेड होणार होती. ठराव सर्वांना पसंत पडला, परंतु चन्नबसप्पा गुरव उभा राहिला आणि म्हणाला, शंकराला जो पैसा अर्पण झाला त्याचा पहिला मालक गुरव असतो. दरवर्षी मिळणाऱ्या व्याजापैकी अर्धे व्याज माझ्या गुरुवाच्या हिश्शापोटी मला मिळाले पाहिजे, त्याशिवाय मला समाधान नाही. वीरभद्रप्पा त्याला काही देईना आणि चन्नबसप्पा स्वस्थ राहीना. दोघांची वादावादी जुंपली आणि ते दोघे माझ्याकडे आले. शंकर जमिनीची पूर्णपणे मालक आहे, ती दुसऱ्या कोणाच्या कामी येणार नाही. उगाच लोभाच्या भानगडीत पडू नका, असे मी त्या दोघांनाही सांगितले. शंकराला जी जमीन अर्पण केली तिचीच ही किंमत आली आहे. गौरी शिवाय जे कोणी या रकमेची अपेक्षा करतील ते उपाशी मरतील. देवाजीच्या आज्ञेशिवाय या पैशाला कोणी शिवेल तो देवाच्या रागाला कारण होईल. ही देवाची संपूर्ण मालमत्ता आहे. ज्या जमिनीवर पुजाऱ्याची मालकी होती आणि जिच्याशी गौरीचे वारसपणाचे नाते आहे, तेथे परक्याचे काय चालणार? गौरीचे आपल्या हक्काचे हे धन आहे असे म्हणून मी त्या दोघांना समजाविले. गौरीची मालकी लक्षात घेऊन तिच्या अनुमतीने वाग तर कृतार्थ व्हाल आणि तिच्या इच्छेबाहेर वागला तर देव राजी होणार नाही. वीरभद्राला स्वतंत्रता व्यवहार करण्याचा अधिकार नाही, असा मी माझा विचार स्पष्टपणे तेथे सांगितला. तरीही वीरभद्र रागवला आणि त्याने माझ्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. तो म्हणाला, तुमच्या मनात माझ्या पत्नीच्या मालकी स्थापून सर्व रक्कम स्वतः गिळंकृत करून आपले हित साधून स्वस्थ बसायचे आहे. त्याचे हे शब्द ऐकून मी जागच्या जागी स्तब्ध झालो आणि मनात म्हणालो, अल्ला मी याची करणी अगाध आहे, उगाच आपला खेद का करावा. वीरभद्रप्पा मला असे बोलला आणि घरी जाऊन बायकोवर रागाने चरफडला. म्हणून ती दुपारी दर्शनाला येऊन मला विनवू लागली, बाबा, कोणाच्याही बोलण्यावर लक्ष देऊन माझ्यावर अवकृपा करू नका, मी पदर पसरते, या कन्येवर लोभ असू द्या. असे तिचे शब्द ऐकून मी तिला पूर्ण आश्वासन दिले. 7 समुद्र तुला कृपेने बहाल करील, तू दुःखी होऊ नकोस. त्याच रात्री झोपेत असताना गौरीबाईला दृष्टांत झाला. शंकराने स्वप्नात येऊन तिला काय सांगितले ती गोष्ट ऐकावी. पहा, हा सर्व पैसा तुझा आहे, तू काही कोणाला देऊ नकोस. त्याची व्यवस्था सुद्धा तो सदा टिकून राहील अशी मी सांगतो, तशी कर. देवळाकरिता जो पैसा चन्नबसप्पा सांगेल तसा खर्च करण्यास नियम ठेवावा, त्याचा आम्हाला विश्वास आहे. इतर कार्याकरिता पैशाची अव्यवस्था होऊ नये, म्हणून मशिदीतील बाबांना विचारल्याशिवाय काही कारभार करू नये. गौरीबाईने तो दृष्टांत मला सविस्तरपणे कथन केला. मी सुद्धा तो दृष्टांत मांडण्यासाठी योग्य तो सल्ला दिला. मुद्दल तुझे तूच घे, चन्नबसप्पाला व्याजाचा अर्धा भाग नेहमी देत राहा. वीरभद्राच्या यात काही संबंध नाही. आम्ही असे बोलत असताना ते दोघेही भांडत तेथे आले. एकमेकांनी शांत व्हावे म्हणून मी पुष्कळ उपाय केले. गौराईला शंकराचा झालेला दृष्टांत त्या दोघांना मी संपूर्ण सांगितला, पण ते ऐकून वीरभद्र उन्मत्त झाला. प्रतिपक्षावर त्याने यथेच्छ शिव्यांचा मारा केला आणि भलते सलते काही शब्द बोलला. ते ऐकून दुसरा चन्नबसप्पा भीतीने घाबरून गेला. वीरभद्राला उन्मत्त वात झाला आणि शिव्या शापांची तोंडाने बडबड करीत, सापडशील तेथे तुझा मी घात करेल असे म्हणू लागला. चन्नबसप्पाकडे पाहून वीरभद्रप्पा वेडापिसा होऊन म्हणाला, मी तुझे तुकडे करील, सगळाच खाऊन गिळून टाकीन. चन्नबसप्पा फार घाबरला आणि माझे पाय घट्ट धरून मला या संकटातून सोडवा असे म्हणाला. मग मीही त्याला अभय दिले आणि त्या दिन चन्नबसप्पाला धीर देऊन मी म्हणालो, वीरभद्रप्पाच्या हातून तुला मी मरू देणार नाही. असो, पुढे वात होऊन वीरभद्रप्पा मरण पावला आणि सापाच्या योनीत जन्माला पावला. त्याच्या शरीराचे असे रूपांतर झाले.
चन्नबसप्पाला दहशत बसली आणि त्यातच त्याचा अंत झाला. तो बेडकाच्या योनीत जन्म पावला असे त्याचे चरित्र घडले. पूर्वजन्मीच्या वैरापायी वीरभद्र सापापोटी जन्माला आला आणि बेडूकरूपी बसप्पाच्या पाठी लागून शेवटी त्याला धरला. सर्परूपी भद्रप्पाच्या तोंडात पडलेला बेडूकरूपी दीन बसप्पा करून शब्द ऐकून माझे मन हेलावले. पूर्वी दिलेले वचन आठवून चन्नबसप्पाला सापाच्या तोंडातून मुक्त करून मी माझा शब्द पाळला. अल्लाह आपल्या भक्तांसाठी संकटासमयी धावून येत असतो. त्यानेच मला येथे पाठवून भक्तांचे रक्षण केले. याचा प्रत्यक्ष अनुभव आला. वीरभद्राला हाकलून लावले आणि चन्नबसप्पाला संकटातून वाचविले. खरेच ही सर्व देवलीला आहे. असो, आता चिलीम भर, ती पिऊन मी आपल्या घरी जाईल, तू आपल्या गावी परत जा. माझ्या नामाकडे लक्ष असू दे. असे म्हणून मी चिलीम प्यालो. सत्संगाचे सौख्य लाभले. फिरत फिरत परत आलो आणि मनात अत्यंत समाधान पावलो. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साई मुखश्रुत कथा कथनम नावाचा 47वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय.